हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। आज आपण TCS पॅटर्ननुसार जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई हमाल या पदाकरिता क्वेश्चन बघणार आहोत। खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केलो? मिझोराम या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली। प्रश्न क्रमांक 3, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले शिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे ठिकाण बुलढाणा या जिल्ह्यात आहे। राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठं झालेला? बुलढाणा या जिल्ह्यात झालेला। प्रश्न क्रमांक 4, आसिम मुनीर कोणत्या देशाचे सेनाप्रमुख बनले आहेत? तर आसिम मुनीर हे पाकिस्तान या देशाचे सेनाप्रमुख बनले आहेत। प्रश्न क्रमांक 5, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? संत तुकडोजी महाराज यांचा मोझरी या ठिकाणी त्यांचा गुरुकुंज आश्रम आहे। प्रश्न क्रमांक 6, ज्यांच्या नावाने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो ते रॅमन मॅग्सेसे या देशाचे अध्यक्ष होते? तर कुठल्या देशाचे अध्यक्ष होते? फिलिपाईन्स या देशाचे रॅमन मॅग्सेसे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराज रिकामी जागा किल्ल्यावर मुक्कामात असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घातला, त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले। तर कुठला किल्ला होता तो? पन्हाळा। कुठला किल्ला? पन्हाळा या किल्ल्यावर त्यांना मुक्कामात असताना आदिलशहाचा सरदार सिद्दीकी याने किल्ल्याला वेढा घातला, त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले। तर कुठला किल्ला होता तो? पन्हाळा हा किल्ला। प्रश्न क्रमांक 8, अणुभट्टामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? युरेनियमचा। प्रश्न क्रमांक 9, याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कुठे फाशीची शिक्षा दिली गेली? याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कुठे फाशीची शिक्षा दिली गेली? तर नागपूर या जेलमध्ये। नागपूर जेलमध्ये याकूब मेननना शिक्षा देण्यात आली। प्रश्न क्रमांक 10, रेगूर मुद्रा खालीलपैकी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते? रेगूर मुद्रा कुठल्या प्रदेशात आढळते? दख्खनचा पठारी प्रदेश। दख्खनचा पठारी प्रदेश या देशात रेगूर मुद्रा जास्त प्रमाणात आढळते। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे? महाराष्ट्र ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे? फलोत्पादन, फळांसाठी जास्त उपयुक्त ठरत आहे। प्रश्न क्रमांक 12, या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। कुठल्या किल्ल्याला जिब्राल्टर म्हणत असत? रायगड या किल्ल्याला काय बोलत होतात? जिब्राल्टर असे म्हणत असत। प्रश्न क्रमांक 13, ना. धों महानोर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? तर कुठल्या क्षेत्रात ते कार्यरत होते? साहित्य या क्षेत्रात कार्यरत होते। प्रश्न क्रमांक 14, ऑपरेशन फ्लड योजना कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड ही वाढीव दूध उत्पादन व संकलन या संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 15, आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे? आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे? तर कोठे आहे? हिसार या ठिकाणी सर्वात मोठे कृषी विद्यालय आहे आशिया खंडामध्ये। प्रश्न क्रमांक 16, भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे? भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे? केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 17, पुढील संख्याचे मध्यमान किती आहे? बघा, हा मॅथ्सचा क्वेश्चन आलेला आहे। तर पुढील संख्याचे मध्यमान किती आहे? 44, 46, 98, 74, 82 याच्यातील काय काढायचं आहे? मध्यमान। तर किती आहे? 73। प्रश्न क्रमांक 18,
एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना किती लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहून नवा विक्रम केला आहे? तर एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहून किती विक्रम केलेला आहे? 3.5 कोटी. किती? 3.5 कोटी. प्रश्न क्रमांक 20. केंद्र सरकार कोणत्या योजनेद्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणार आहे? कुठल्या? वन नेशन वन स्टुडंट. कुठली योजना आहे ती? वन नेशन वन स्टुडंट. प्रश्न क्रमांक 21. द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक बाळासाहेब आंबेडकर आहेत. कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर अनटचेबल या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? विलासराव साळुंखे यांनाच ओळखण्यात येते. प्रश्न क्रमांक 23. हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर कोणाला असतो? तहसीलदार यांना असतो. प्रश्न क्रमांक 24. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तोडा ही आदिवासी जमात निलगिरी या ठिकाणी आढळते. कुठं? निलगिरी या ठिकाणी तोडा आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 25. भारताने कोणत्या देशातील मोंगला बंदराचा विकासासाठी योजना सुरू केली आहे? कुठला योजना? मोंगला बंदराचा. तर कुठल्या? बांगलादेश या देशाने. बांगलादेश या देशामध्ये भारताने ही योजना राबवण्यात आलेली आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारचे क्वेश्चन सामान्य ज्ञान जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड क्वेश्चन आहेत. जिल्हा न्यायालय, कारागृह विभाग तसेच सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त क्वेश्चन आहे. तर नक्की एक वेळ लर्न करा, रिव्हिजन द्या या क्वेश्चनला. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. तसेच शेअर करा. जे विद्यार्थी MPSC कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तसेच सरळ सेवा भरती देत आहेत त्यांना पण शेअर करा. तर अशा प्रकारचे क्वेश्चन नक्की तुम्ही हे